जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. अरे काय झाले ते तरी सांगा मला. तर दोघे जणी आलते शीतलची माफी मागायला, पण शीतलने दोघींना बी बजावून सांगितलं की मी त्या घराची पायरी बी चढणार नाही परत. बघा अजिंक्य, तुम्ही इथपर्यंत आला, तिची बाजू आम्हाला समजावून सांगितली, म्हणून तुमच्या आर्मीत परत जाण्याच्या निर्णयाला आम्ही पाठिंबा देऊ असं तुम्हाला जर का वाटत असलं ना, तर तसं अजिबात होणार नाही. तुम्ही तुमच्या निर्णयाचा परत एकदा विचार करा. आपण थोडी हालचाल करून बघू. हा, इथं दुखतंय का? हा, मला नाही वाटत हात यापेक्षा जास्त सरळ होईल म्हणून. फौजी फिट होऊ शकणार नाहीत का आता? त्यांना या हाताने सगळी कामं करता येतील, पण काय? पण पहिल्यासारखे नाही. म्हणजे आर्मीत जाऊन सीमेवरती लढाई वगैरे करण्यात पद हात फिट नाहीये. मला काहीच जमाना शिकले, पळताना दम लागतोय, मला हातातनं कळायला लागलेत. मला जर परत आर्मीत जायचं असेल ना, तर पहिल्यासारखं फिट राहिलं पाहिजे मला, आणि एकदम 100% फिट. अहो हलकी, पण हे लागलच. आपण एवढं घरच्यांच्या विरोधात गेलो तर त्याला काय अर्थच राहिला नाही ना. अहो तुम्ही अहो अहो ऐका तरी. शितले, तुला तरी हे चमत्कार घडवून आणला पाहिजे. काय जरी झालं तरी ह्या आर्मीत परत गेलेच पाहिजेत. काय तर उपाय असेलच की. लईच निराश आहेत ते, नीट जेवले बी नाहीत, सकाळपासून एकदम गपगप आहेत बघा. तो लवकर बरा व्हावा, त्याने आर्मी जॉईन करावी असं तुला वाटत असेल तर तुलाच त्याला आत्मविश्वास द्यायला पाहिजे. एवढ्या सगळ्या अडचणींना तोंड देऊन तुम्ही गेलाच का नाही आर्मीत? का गेला? आत्मविश्वास, इच्छाशक्ती असं नाव आहे त्या चमत्काराचं. आणि मला माहितीये माझ्या फौजींकडं तो हाय. फक्त भरोसा ठेवा. काश्मीर सध्या हाय अलर्टवर आहे. इथली परिस्थिती खूप अवघड आहे. सगळ्यांच्या सुट्ट्या रद्द झाल्या, माझी पण सुट्टी रद्द झाली. घरी कधी जाऊ माहित नाही, पण हे आतंकवाद्यांना आता नरकात पाठवूनच घरी जाऊ अशी शपथ घेतली आम्ही सगळ्यांनी. उद्या कुणाला काही जरी झालं ना, तरी त्यांच्या घराचं स्वप्न अपूर्ण राहणार आहे. नाही शिकली, मी जरी तिकडे नसलो ना, तरी इतर राहून मी माझ्या फौजी भावांचं स्वप्न पूर्ण करणार. फक्त आपलंच नाही, तर आपल्या फौजी भावांचं स्वप्न आपण पूर्ण करायचं. याचमुळे अरे वा, आज जोडीनं कॉलेजला. आणि काय गे शितले, तब्येत बरी नाही तर कशाला घेऊन आलीस? नाही नाही, मी नाही, मी उलट म्हणले ना काय येऊ, यांनाच लई जोर आहे. अगं माझं काम आहे म्हणून आलो. होय, माहिती कसलं काम आहे ते? हाय का? आता मी काय खोटं बोलतोय? काय काम आहे तुमचं? काय सांगू तुला? झगडा मत करो, कॉलेज आहे. मग अजिंक्य, हात कसा आहे आता? आता टाके काढलेत, आता फिजिओथेरपी चालू. हाय अजिंक्य, सॉरी फौजी अजिंक्य शिंदे. ओळखलं ना, मी सरिता. ओळख आहे ना? हा, हाय की ओळख. हा, तुम्हाला विसरून कसं चालेल? एक वेळ बायकोला विसरलं तर चालतंय, बायकोच्या मैत्रिणीला नाही. तुमच्याबद्दल खूप अभिमान वाटतो आम्हाला. तुमच्याबद्दल? अगं तुझ्याबद्दल म्हण, मैत्रीत थोडी आवाज असतोय. बरं, तुझ्याबद्दल. शीतल, तुझ्या नवऱ्याला आम्ही आरेतुरे केलेलं चालेल ना ग बाई तुला? हा चालते, तुला चालत. ए गौरे, लई उडू नगस, कळलं ना? काय पण म्हणा अजिंक्य, तुझी शर्टची चॉईस बाकी भारी आहे. निळा रंग काय दिसतो म्हणून सांगू?
अरे हो, मला माहित होतं तुम्हाला निळा रंग आवडतो, म्हणूनच घालून आलोय मी. होय का? हा. होय का? हा? बर, अजून किती दिवस आहे? मी हाय काय दिवस, हातभर झाला की जाईन. ओके. ए, अजिंक्य आहे तोपर्यंत पण त्याच्या बरोबर फोटो काढूया. हा, म्हणजे कसं स्टेटसला टाकता येईल ना. पण फोटो काढणार कोण? अगं फोटो कशाला, सेल्फी काढू ना मस्त. नको बाई, नीट फोटोच काढू. सेल्फी कसं वाटतंय ना, हो ना शीतल? हा, आपण दोन्ही काढू ना फोटो. हा, दे इकडे मोबाईल. हाँ जा, ऐसाच करते हम लोग. हा हा. ये. शीतल, ते धक्का लागेल ना थोडस जरा असं. हा जरा इकडे होणार. मी आला? भारी आलाय ना. तिथले एक फोटो काढ ना. गौरी, मोबाईल दे ना प्लीज. मला कायम असं वाटायचं, आपल्याकडं आपल्या हक्काचं एक छोटस घर असावं. साधारण राऊंड मध्ये तुम्हाला 5 लाख रुपये खर्च येईल. 5 लाख? 5 लाख एकदम कुठं आणायची शितले? आता हे घर आपल्या दोघांचं आहे म्हणल्यावर मेहनत बी आपण दोघे मिळूनच करू. पण काय बी करून हे घर तर आपण घेऊच. म्हणजे सेम पप्पांसारखे प्रोव्हाइडेड सगळं. हो का? म्हणजे जराच तरी तुमच्या मनात काही असं? हा, त्यांना लगेच समजतं. म्हणजे कसं समजतो या गोष्टी? हो ना, गेस करतो. पण खूप जबाबदारी वगैरे वाढते का दोन लग्नानंतर? हा, कसं? जबाबदारी म्हणजे प्रत्येक वेळी वेळ द्यावा लागतो, ऐकून घ्यावं लागतं. ऐकून घ्यावं लागतं. ज्याप्रमाणे फिनिक्स पक्षी राखेतून जन्म घेऊन आकाशात उंच भरारी घेतो, त्याचप्रमाणे राधिका सुभेदार यांनी स्वतःला एका उंचीवर नेऊन ठेवलं. राधिका मॅम, तुम्ही एक साध्या सरळ स्त्री आहात. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही आपली संस्कृती आहे. मी तशीच राहते. मिस शनाया, तुम्ही सांगा. बिकॉज मी गॅरीच्या लेवलची आहे, यु नो. आय मीन माझ्यात असं काहीतरी आहे ज्यामुळे गॅरीज माझ्या मागे लागला. मी माझी 300 करोडची कंपनी तुझ्या नावावर केली, तर तू माझ्या नवऱ्याला परत करशील? मला बी दागिन्यानं मडवणार होतं ना शेट. काय रे, काय झालं? दिवो ना विजलो. आहे नानांच्या खोलीतलं दिवो पण विजला. चूल पण इजली. काहीतरी अनर्थ होतला. सगळे दिये इजले. अब मुगलिया सल्तनत का खौफ चारों तरफ फैल गया है. इस कदर फैल गया है कि लोग अब बगावत के बारे में सोचेंगे भी नहीं. शहजादा अकबराचा पराभव झाला, तो पळून गेला. त्यामुळं तर औरंगजेबाचा चेवा अधिकच वाढलाय. त्याने देवळं मठ पाडून टाकल्याचा आदेश दिलाय. हिंदूंना कोणाकडे जायचं, त्यांना आता कोणीच तर आता उरला नाही. आजच मी आणि जयदीप सर सापशिडी खेळत होतो. ते खेळताना माझ्या लक्षात आलं की आपल्या कंपनीत सुद्धा सापशिडीच खेळली जाते. छोटे छोटे प्रॉफिट करत आपण शिडी चढत जातो आणि मग शेवटी एकच मोठा साप येतो आणि सगळा प्रॉफिट खाऊन जातो. राजेश, सुधीर, आता मी तुम्हाला 24 तासांची मुदत देते. पुढच्या 24 तासात जर का तुम्ही संप मागे नाही घेतलात तर सापशिडीतल्या सापाचं नाव मी जाहीर करीन.